नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आळंदीमध्ये आली आपली सूर्यगीत करिअर अकॅडमी. सर्वसामान्यातला सर्वसामान्य विद्यार्थी शिकला पाहिजे, हा उपक्रम आपण इथे राबवला आहे. अगदी कमी आणि क्षुल्लक किमतीमध्ये तुमच्यासाठी चालू केली नवीन बॅच. जे कोणी माझे विद्यार्थी आळंदी आणि त्याच्या आजूबाजूला परिसरात राहत असतील, त्यांनी अकॅडमीला नक्कीच भेट द्या. देऊ फाटा, एस-एस मोबाईल शॉपीच्या बाजूला, देऊ फाटा आळंदी. आपल्या अकॅडमीचा पत्ता आहे. चला बघूया. आपण YouTubeला काय केलं आजपासून नवीन सीरीज केली, की मराठी. मराठीचा तुमचा कोणताही एकही मार्क जाणार नाही. लक्षात ठेवायचं फक्त दररोज आलेला व्हिडिओ बघायचा. बघा, पहिला प्रश्न काय असतो वर्णमाला. वर्णमालेमध्ये काय विचारतात मित्रांनो? लक्षात ठेवा वारंवार परीक्षेला येणारे प्रश्नच आपण घेतो. लक्षात ठेवा पारंपरिक वर्ण किती? वर्णमालेत पारंपरिकरित्या म्हणजे पूर्वीपासून किती वर्ण होती? पहिला प्रश्न असतो. किती वर्ण आहेत? 48. त्याचबरोबर बघा सध्या वर्णमालेत किती वर्ण आहेत? 52. मग त्याचबरोबर तुम्हाला हे समजलं पाहिजे 48 होते, 52 झाले, वाढले 4. गणित तुम्हाला शिकवतायत. गणित तुम्हाला कळलं मग 4. 4 कोणते? ए आणि ऑ. 2 स्वर आले मित्रांनो. इंग्लिश भाषेमधून मराठीमध्ये आले आणि ते कोणी आणले? अरविंद मांगरूळकरांनी आणले. त्याचबरोबर 2 गेले, मग झाले 50. अजून 2 कोणचे? श आणि नी. संयुक्त व्यंजने म्हणतात. संस्कृत भाषेमधून संयुक्त व्यंजने मराठीमध्ये कुणी आणले? तर मपा सबनीसांनी आणली. प्रश्न संपला. वारंवार परीक्षेला विचारला जातो तुम्हाला, की पारंपरिक वर्ण किती? सध्या वर्णमालेत वर्ण किती आहेत? 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर ही माहिती सुद्धा अति आवश्यक आहे परीक्षेत. चला पुढचं बघूया पुढचा प्रश्न. मूलध्वनी. बघा वर्णमालेचा ज्यावेळेला तुम्ही विचार करतात, त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे, की वर्णमालेत ध्वनी किती येतं? मूलध्वनी म्हणजे काय? डेफिनिशन त्याची तुम्हाला माहीतच पाहिजे. बघा, आपण सांगूया मूलध्वनी म्हणजे काय? थोडक्यात ऱ्हस्व स्वर माहीत आहेत का तुम्हाला? ऱ्हस्व स्वर. त्याला ऱ्हस्व स्वर माहीत आहेत. त्यांनी कमेंट करून सांगा. कमेंट करा मित्रांनो. ऱ्हस्व स्वर जे आहेत का, त्या ध्वनींचा उच्चार करताना हवेचा मार्ग मोकळा असतो. वेळ कमी लागतो. त्याला म्हणतात मूलध्वनी. ह्याच मूलध्वनीपासून काय बनतात ध्वनी. मूलध्वनीपासून ज्याची निर्मिती होती त्याला म्हणतात ध्वनी. आता मी तुम्हाला बोलतोय. काय आहे हा? मूलध्वनी का नाही? ध्वनी ना. कारण की सर्व अक्षरे मी तुम्हाला मिक्सअप नाही बोलतोय. लक्षात ठेवा मूलध्वनी म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर थोडक्यात लक्षात ठेवायचं. ध्वनी म्हणजे काय? त्याच ऱ्हस्व स्वरापासून दीर्घ स्वर बनणे किंवा संयुक्त स्वर बनणे किंवा भाषा बनणे. मी बोलणे याला म्हणतात ध्वनी. त्याचबरोबर बघा भाषा. मराठीचा पुढचा पॉइंट झाला भाषा. भाषा म्हणजे काय? अखंड महाराष्ट्रातले विद्यार्थी काय सांगतो, की फक्त बोलण्याचं साधन बोलण्याचं नाही मित्रा, बोलण्याचं तर आहेच भाषा. समजा महाराष्ट्राला माहीत आहे. पण कसं असतं, की पोलीस भरतीला 17,000 जागा असतात आणि 17,00,000 फॉर्म येतात. कॉम्पिटिशन बघा एकाला किती. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे बोलणे म्हणजे भाषा. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला माहीत पाहिजे, की भाषा फक्त बोलण्याचं साधन नाही, ते आत्मविकासाचं साधन आहे. भाषा फक्त बोलण्यासाठी यूज केली जात नाही. फक्त स्वतःनी व्यक्त केलेल्या भावना पुढच्याला पण समजल्या पाहिजेत. नाहीतर इंग्रजी एखादा बोलत आला, इंग्रजीमध्ये तो बोलायला लागला. तुम्ही मराठीमध्ये बोलताय. त्याला काय तुम्ही बोललेलं समजेना गेलंय. हे काय तुम्हाला बोलतं समजेना गेलंय. याला भाषा म्हणता येईल का? तुम्ही बोललेलं पुढच्याला पण समजलं पाहिजे. आणि पुढच्यानी पण तुम्हाला सांगितलं पाहिजे. संवादाचं साधन म्हणजे समजलं? भाषा फक्त बोलण्याचं साधन नाही, आत्मविकासाचं पण साधन आहे. लक्षात असू द्या, कधी कोणत्या काळी प्रश्न आला तर चुकता जाता कामा नये. भाषा कशी आहे आपली नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत जाते. हा पण प्रश्न आहे तुमचा वन लाइनरमध्ये, की नदीच्या प्रवाहाप्रमाणे भाषा कशी असते? तर नदीच्या प्रवाहाप्रमाणे नेहमी बदलत जाते. बघा, भाषेचे किती प्रकार पडतात? बेसिक प्रश्न आहे. भाषेचे 4 प्रकार पडतात मित्रा. लक्षात ठेव. भाषेचे किती प्रकार पडतात? 4. नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे काय? माहीत आहे का तुम्हाला? माहीत असलं तर कमेंट करा. नैसर्गिक भाषा म्हणजे नैसर्गिकरित्या आलेली भाषा. म्हणजे पक्ष्याची भाषा, प्राण्यांची भाषा, यांच्या नैसर्गिक भाषा झाल्या. पण मानवामध्ये कोणची नैसर्गिक भाषा तुम्हाला माहीत पाहिजे. आता मी बोलतो ही नैसर्गिक भाषा आहे का? नाही, मला कोणी ना कोणी शिकवलं हे बोलायचं. जन्माला-जन्माला मी उठलो आणि तुम्हाला बोलायला लागलो असं होतंय का? नाही. लक्षात ठेवा माणसाचे हावभाव, रडणे, नाही ह्या झाल्या माणसामधील नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषा म्हणजे पूर्वीपासून आलेल्या, त्या शिकायची गरज नाही. त्या भाषेला नैसर्गिक माणसामधलं काय सांगितलं तुम्हाला? पहिलं हावभाव. दुसरं काय? हसणं. दुसरं रडणं. बघा बाळ जन्माला त्याला शिकवतं कोणी रडायचं? त्याला कोणी शिकवतं का हसायचं? नाही. ते नैसर्गिकरित्या आलेलं. दुसरं काय? मी बोलतो तुम्हाला. मला शिकवलं लहानपणी बोलायचं. प्रत्येकाला शिकवतो. जी भाषा शिकवली जाते त्याला म्हणतात कृत्रिम भाषा. त्याच्यानंतर प्रमाण भाषा. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही राज्यघटनेचा अभ्यास करतात, त्यावेळेला तुम्हाला भाषेचा टॉपिक पडतो.
भाषेचे कलम मला कमेंट करून सांगा. 343 ते 351 मध्ये भाषा येतं. माहीत पाहिजे मित्र. लक्षात ठेवा. हे कलम अतिशय महत्त्वाचे. प्रमाण भाषा म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय. सर्वात जास्त कोणची लोक भाषा बोलतात? मराठी बोलतात. मग जे एखाद्या क्षेत्रफळात राहणारे सर्वात जास्त लोक जी भाषा बोलत असतात तिला म्हणतात प्रमाण भाषा. महाराष्ट्राची प्रमाण भाषा कोणची आहे? मराठी. चला, याला व्याकरण असतं. बोलीभाषा. बोलीभाषेला व्याकरण नसतं. तुम्ही बीडला आलात आमच्या बीडला आल्यावर काय म्हणते ना, तिकडची बोलीभाषा तुम्हाला वेगळी जाणवल. तुम्ही वापस नागपूरला गेलात, विदर्भातली भाषा तुम्हाला वेगळी दिसेल. तुम्ही कोकणात फिरायला गेलात, कोकणातली भाषा तुम्हाला वेगळी दिसेल. मग ह्याच भाषा बघायच्या, त्या म्हणजे बोलीभाषा. मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. 52 पाठ करायच्यात का तुम्हाला? होणार पण नाही. तेवढ्या करायच्या पण नाहीत. लक्षात ठेवा. मराठीच्या बोलीभाषा किती 52 अहिराणी. अतिशय महत्त्वाचं. "आले संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटक मग मिळते." कुणाची कविता आहे? बहिणाबाईंची कविता आहे. अहिराणी. खानदेशमध्ये बोलली जाते. वऱ्हाडी कुठे बोलली जाते? वऱ्हाड प्रांत. आपण बघितलं अकोलामध्ये किती वऱ्हाड प्रांतामध्ये 11 जिल्हे विदर्भामध्ये तिथं बोलली जाते. मालवणी समजायला माहिती आहे. मालवण नावाचा तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तुम्ही कधी गेलात कोकणाच्या काय साईडला तिकडे बोलली जाते. चंदगडी कोल्हापूरला चंदगड नावाचा तालुका आहे. त्या ठिकाणी चंदगडी भाषा. मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण डेली चालूच केली सीरीज. आम्ही लेक्चरला येणार. तुम्ही फक्त लेक्चर बघायचं आणि पेपरला जायचं. मराठीचा कोणताही मार्क तुमचा जाणार नाही. एवढी काळजी आम्ही घेतो. व्हिडिओ आवडला असला तर लाईक नक्कीच करा. आमचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.